आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची। भगवान परमात्मा अर्जुनाला कर्मयोग आणि कर्म संन्यास याविषयी अधिकार भेदाने सांगत आहेत की जोपर्यंत अंतःकरणाची शुद्धी झाली नाही, अंतःकरणाची वृत्ती ध्यान योगामध्ये आरूढ होईल इतकी समर्थ झाली नाही, तोपर्यंत त्याने निष्काम कर्माचं अनुष्ठान करावं। आणि ज्या वेळेला त्याची बुद्धी योगारूढ होईल, आता योगारूढ पदाचा अर्थ पुढं सांगणार आहेत, योगारूढ होईल, योगारूढ होणं याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अंतःकरणाचा संयम करण्याची पात्रता येणं, त्याच्या ठिकाणची कर्मासक्ती, भोगासक्ती आणि अंतःकरणाची संकल्पशक्ती यांचा ज्याच्या जीवनामध्ये निग्रह ज्याला करता आला, तो पुरुष या ठिकाणी समाधी प्राप्त करण्याचा किंवा योगाचं फल प्राप्त करण्याचा अधिकारी होऊ शकतो। त्याला अंतःकरणामध्ये अमुक एक कर्म केलंच पाहिजे अशी कर्मासक्ती सुटली। दुसरं, ह्या अमुक एक कर्माचं जे फल आहे त्याच्या फलाचा भोग झालाच पाहिजे अशा प्रकारची भोगासक्ती सुटली। याचा अर्थ काय, तो कर्म करीत नाही असं नाही, पण कर्मासक्ती नाही, तो भोग घेत नाही असं नाही, प्रारब्ध प्राप्त भोग त्याच्याही वाट्याला येतात, परंतु ते भोग भोगलेच पाहिजे अशा प्रकारची आसक्ती त्याच्या चित्तात नाही। आणि दुसरी गोष्ट, मनाचा जो स्वभाव आहे तत्र संकल्प विकल्पात्मकम मनः, त्या मनाच्या संकल्पशक्तीवर नियंत्रण करणारा असा तो होतो। त्याचं पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत। तर अशी योग्यता जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याने कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे, आणि ते कोणतं तर निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे। आणि ज्या वेळेला त्या पुरुषाला ह्या तिन्ही आसक्ती म्हणजे दोन प्रकारच्या आसक्ती आणि संकल्पशक्तीवर विजय मिळवणं, ह्या तीन गोष्टी प्राप्त झाल्या की त्या ठिकाणी त्याला कर्मसन्यास, विधीपूर्वक कर्माचा त्याने परित्याग करावा असा विभाग भगवान या अध्यायामध्ये सांगत आहे। तर या अध्यायाचा अर्थ करत असताना मौलींनी या अध्यायाचा योग सूत्र जे आहे, पातंजली योग सूत्र आहे, त्याच्याप्रमाणे याचे अर्थ केलेले आहेत। आणि कर्मयोगाला सोडलेलं नाही। ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये कर्मयोगाचं यथार्थ अनुष्ठान झालं आहे त्याला या ठिकाणी हे जे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह किंवा शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम हे त्या कर्मयोगाच्या अनुष्ठानामध्येच घडत असतात। म्हणजे योगाच्या अष्टांगापैकी यम आणि नियम ह्या 2 अंगाचा अनुष्ठान त्याला सहजच अगोदरच झालेलं असतं। त्याला पुढच्या दृष्टीनं त्याला जे ध्यान योग आहे किंवा अष्टांग योग, त्या अष्टांग योगामध्ये त्याने आसनाची पाऊलवाटेवर चालायला लागावं। पाऊलवाट असली म्हणजे आपल्याला गंतव्यस्थानापर्यंत जाणं जसं सोपं जातं, तसं योग साधनेचं शिखर असणारा जो निर्विकल्प समाधी, त्याच्याकडं निर्वेदपणे जाण्यासाठी त्याला अष्टांग योगातील 3रं आसन साधन सांगितलं। त्यानंतर त्याला प्राणायामाचा जो एक कडा आहे, आडकडा, तर त्या कड्याने त्याने हळूहळू जायचं, म्हणजे प्राणावर त्याने विजय मिळवायचा। आसनावर म्हणजे एकाच आसनात त्याला दीर्घकाळ सुखाने सहज अनायास बसता आलं म्हणजे तो पुढचं योगाचं साधन करू शकतो। नंतर त्याने हे जे प्राण आणि अपान हे वायू आहेत यांना समान करून प्राणापानव समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो असं वर्णन केलं। त्याच्याप्रमाणे त्यांनी प्राणावर विजय मिळवला की म्हणजे चौथं प्राणायाम
हे वास्तविक हे एक प्रकारचा कडा आहे. त्याच्यातही पुढं जाऊन प्राणायामाच्या नंतर जो प्रत्याहार करायचा तो प्रत्याहाराचा आधाडा असं सांगितलं की प्रत्याहार म्हणजे एक अर्धवट तुटलेला कडा आहे आणि त्या कड्याने जाणं हे इतकं अवघड आहे. याच्यातून आणखी एक चिंतन आपल्याला करता येतं. इथं सांगितलेला योग हा अष्टांग योग आहे की या ठिकाणी हठयोग आहे. हठयोग म्हणजे हे ह आणि ठ म्हणजे हे ज्या दोन नाडी आहेत आपल्या म्हणजे काय त्याला सुषुम्ना आणि इडा पिंगला आणि सुषुम्ना ह्या तीन नाड्या ज्या आहेत त्याच्यापैकी इडा आणि पिंगला या नाडींच्या द्वारा प्राणायामाच्या द्वारा षटचक्राचं भेदन करण्याचं जे शास्त्र आहे आणि त्याद्वारा त्याला अमरत्व प्राप्त होतं असं हठयोग सांगतो. हठयोगामधला अभ्यास हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी नाही, त्याच्यातला समाधी हा त्या ठिकाणी जीवनमुक्ती किंवा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला ह्या शरीराचा अमरत्व प्राप्त करता येईल. जे शतआयुष्य मानवदेह असं सांगितलेलं आहे. 100 वर्षाचं मनुष्याचं शरीर एक नैसर्गिक रीतीनं प्राप्त झालं, परंतु प्रत्येक आपल्याला समजा दिवसाला मनुष्य 21,600 श्वास करतो असं सांगितलं. म्हणून ओंकाराचा 21,000 जप त्यांनी सांगितला की या ठिकाणी तस्य वाचक हा प्रणव हा असं जे सांगितलं. हे जपयोगामध्ये किंवा हठयोगामध्ये या ठिकाणी जे प्राण आपल्याला आयुष्य 100 वर्षात माणसाचे किती श्वासोश्वास होतील हा हिशेब केला त्यांनी गणितशास्त्राप्रमाणे. दररोज 21,600 गुणिले 365 गुणिले 100. आता हे जर तुम्ही प्राणावर नियंत्रण करू शकले तर तुम्हाला दिवसातले तुम्ही जितके श्वासोश्वास कमी कराल तेवढं तुमचं आयुष्य वाढतं. गणितशास्त्राप्रमाणे जी कालगणनाशास्त्र आहे त्याच्याप्रमाणे आयुष्याचा विचार हा असा सांगितलेला आहे की त्याला त्या 100 वर्षात एवढे श्वासोश्वास त्याच्या वाट्याला आलेले आहेत. आता ते श्वासोश्वास ज्या दिवशी संपतील त्या दिवशी त्याचा देह पडेल आणि ते मग तोपर्यंत जर तुम्ही हा प्राणायाम साधला तर तुमचं श्वासोश्वासामधलं अंतर वाढल्यामुळं तुमच्या आयुष्याची वृद्धी होते. आणि हाच जर प्राणायाम आपण पूर्णपणे प्राणावर नियंत्रण करू शकलो तर आपण अमर होऊ शकतो किंवा आपल्या आयुष्याची वृद्धी होऊ शकते अशी हठयोगाची संकल्पना आहे. परंतु आतापर्यंत इथं सांगतात की येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. अशी किती हठयोगांची स्थिती 1000 वर्ष 10,000 वर्ष काही राहील. आता ते एक ग्रंथ लिहिला यांनी काय साध देती हिमशिखरे त्याच्यामध्ये त्यांनी हिमालयाची यात्रा केली. तिथं ते म्हणतात की मला एक योगी भेटला तर तो रामाच्या काळातला होता असं त्यांनी झालं. या ठिकाणी रामाचा अभिषेक झाला, आता रामाचं कसं चाललंय असं विचारतो. एकांनी सांगितलं आता एक तो वेगळा संप्रदाय आहे परंतु ते लोक इथं आळंदीला येतात तर त्यांनी सांगितलं की 700 वर्षाच्या पूर्वीचं निवृत्तीनाथ महाराज आणि कोण गैनीनाथ यांच्या भेट झाली. त्या काळातला एक योगी भेटला आणि त्यांनी सांगितलं की मी गैनीलाही ओळखतो आणि निवृत्तीलाही ओळखतो. अशा प्रकारचे हठयोगाचे साधनं करणारे पुरुष भेटू शकतात. परंतु कोणी अमर झाला ह्या शरीराला घेऊन असं काही कुठं उदाहरण दिसून तरी येत नाही. आणि कधी ना कधी जी गोष्ट या ठिकाणी उत्पाद्य आहे ती विनाश्य आहे. शरीर ज्या अर्थी उत्पन्न झालं त्या अर्थ नाश निश्चित ठरलेला आहे. तरी पण हे जे मागं सांगितलं आग्रहाचा पायुकू विचंबे वाया, परंतु काही लोकांचा आग्रह असतो आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या संकटात पडतात आणि या ठिकाणी या शरीरालाच अमर करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःसिद्ध अमर असणाऱ्या आत्म्याला मात्र विसरतात आणि अनर्थ ओढवून घेतात. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा ते म्हणतात की अशा प्रकारचे जे हठयोगी आहेत त्यांना जेव्हा प्रत्याहार लागतो ना आणि ते कशासाठी करतात आपल्या शरीराच्या अमरत्वासाठी. किंवा काही हठयोगी जे करतात ते कशासाठी आपल्याला तत्र उपतिष्ठन्ति सिद्धया आपल्यामध्ये ह्या महिमा गरिमा इत्यादी ज्या सिद्धी आहेत त्या प्राप्त व्हाव्या किंवा रिद्धी म्हणजे आपल्याला अनेक प्रकारचं ऐश्वर प्राप्त व्हावं यासाठी या सिद्धींची इच्छा करून काही लोक योगाचं अनुष्ठान करतात. परंतु यापैकी हा जो योगी आहे तर तो ह्याच क्रमातून जातो ना. जरी त्याला जायचं झालं तर त्यामध्ये तो जेव्हा यम नियम आसन आणि प्राणायाम
इथपर्यंत जातो. पण 5वी अवस्था प्रत्याहार, जेव्हा त्याला त्या अवस्थेमध्ये अभ्यास करावा लागतो प्रत्याहाराचा, तेव्हा येतं प्रत्याहाराचा आधाडा असं म्हटलेले. आधाडा म्हणजे अर्धवट तुटलेला कडा, आणि त्या कड्याचं त्याला उल्लंघन होत नाही. अरे राम, इतके कष्ट घ्यायचे, तर ते कष्टामधून तिथं बुद्धीची आहे पाया निसरडा, जेथ हाटिये सांडिती होडा कडे लग, असं माऊली म्हणतात. हाटिये म्हणजे हाटयोगाचे आहे ना, अभ्यासक आहे ना, पण ते होडा मोठ्या प्रतिज्ञेने निघाले की आम्ही द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती करू, किंवा चित्तवृत्तीचा निरोध करू, किंवा अष्टांग योगाच्या साधनाचं आम्ही यथार्थ रीतीनं अनुष्ठान करू, असं म्हणून पैज घेऊन निघाले, प्रतिज्ञापूर्वक निघाले. पण सांडी कडे लग सांडिती, इथं कडेलोट होणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सांगतात की हे जे जुन्नरचा किल्ला आहे शिवनेरी, त्या किल्ल्यावर जर कोणी अपराधी असेल तर त्या अपराध्याला शासन म्हणजे शिवाजी महाराज कडेलोट करीत होते. त्या कड्यावर जाऊन त्याला ढकलून द्यायचं. तसं हा म्हणतो की प्राणांवर विजय प्रत्याहार करता करता एखाद्या वेळेस आपला जीवच जायचा. इंद्रिय विषयांकडे धावतात आणि प्रत्येक वेळेला आणायचं, आणि त्या इंद्रियांना त्या ठिकाणी अनालंब अशा चित्ताच्या मूळ स्वरूपात स्थिर करायचं. असं जर म्हटलं तर आपला जीवच जायची वेळ आहे. म्हणून ते काय करतात, सांडिती आपली केलेली प्रतिज्ञेचा परित्याग करतात. का तर कडेलोट होईल आपला, या दृष्टीनं करतात, असं आत्तापर्यंत सांगितलं. आता याच्यावरून आपलं चिंतन हे चाललं होतं की हा जो योग आहे हा हठयोग म्हणायचा, की याला लयोग म्हणायचं, की याला ज्ञानयोग म्हणायचं, की याला पातंजल योग म्हणायचं, याविषयी विचार करायचा झाला तर माऊली या ठिकाणी केवळ ही हठयोगाची प्रक्रिया या दृष्टीनं या अध्यायाकडं पाहत नाहीत. या अध्यायाकडं म्हणायचंच झालं तर अष्टांग योगाच्या दृष्टीनं ह्या अध्यायाचं निरूपण आहे. काशिकानंद स्वामींनी जो हा 6वा अध्यायाचं निरूपण केलं ते त्याच्यामध्ये पूर्ण अध्याय हा अष्टांग योग म्हणजे पातंजल योगाप्रमाणे त्याचं निरूपण केलेलं आहे. संत गुलाबराव महाराजांनी देखील या अध्यायाकडं असंच पाहिलेलं आहे. तर आता या ठिकाणी हटिये सांडिती होडा कडे लग इथपर्यंत आपण आलो. म्हणजे याचा अर्थ यम, नियम, आसन आणि प्राणायाम आणि प्रत्याहार हे आपण आतापर्यंत पाहिले. पण प्रत्याहार ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. प्रति अधिक आ उपसर्गपूर्वक ह्रियते ह्या धातूपासून या ठिकाणी प्रत्याहार हा शब्द आहे. प्रति ह्रियते असं म्हणतात. कुठेही जरी मन किंवा इंद्रिय गेली तरी त्या इंद्रियांना खेचून पुन्हा आपल्या अनालंब अनाश्रय असणारा जो आत्मा आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा किंवा आत्मस्वरूपाशी समरस ऐक्य करण्याचा अभ्यास ही अतिशय कठीण गोष्ट आहे. कारण काय आहे, खालारा धावे पाणी जसं खालच्या दिशेने वाहतं किंवा अग्नी जसा वरच्या दिशेने उफाळतो त्याप्रमाणे इंद्रिय ही विषयांच्या दिशेने प्रवाहित होणं हा त्या इंद्रियांचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाचा निरोध करून जिथं आपल्याला कोणताही पदार्थ अतिंद्रिय असणारा जो आत्मा, त्या म्हणजे तो अनालंब असणारा आत्मा, इंद्रियांना विषय न होणारं असं जे आत्मतत्व, त्याच्या ठिकाणी त्या इंद्रियांचं मनाचं बुद्धीने आणि बुद्धीचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलिनीकरण करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे असं ज्ञानोबाराय सांगतात. आणि त्या दृष्टीनं मग अशा वेळेला त्यांनी काय करायचं. मग आता हा प्रत्याहाराने जर हठयोगाने माघार घेतली याचा अर्थ आता पुढचा प्रवासच नाही का. पुढचा प्रवास कोणी करतं की नाही, करतं ते कोण करतं, त्यांना त्याचं फल प्राप्त होतं की नाही, प्राप्त होतं तर ते कोणतं फल प्राप्त होतं, अशा अनेक प्रकारच्या शंकांचं निराकरण करत असताना पुढच्या मार्गासंबंधाने ज्ञानोबाराय आता सांगतात. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. आता या ठिकाणी ज्या वेळेला मनुष्याला समोर जे काही आपल्याला साधन करायचं त्या साधनामध्ये काठिण्य असेल, कठीणता असेल, सुगमता नसेल तर अशा वेळेला त्यामध्ये काय करायचं. त्या ठिकाणी 2 गोष्टी आहे. आणि योगसूत्रामध्ये सांगितलं अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं सूत्र आहे.
पातंजलांचं सूत्र आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला जर तुम्हाला इंद्रियांचा संयम करायचा आहे, प्रत्याहार करायचा आहे, प्रत्याहाराला अर्धवट तुटलेला कडा आहे तो सर करता येत नाही. जसं ते सांगतात ना की ती घोरपड आहे शिवाजी महाराजांच्या ते सैनिकांची, ते घोरपड त्यांनी कोण ते शेलार मामा का कोण त्यांनी वरून टाकली आणि ती घोरपडीनं नखं रोवली आणि मग ते तुटलेला कडा सरळ चढणं अवघड आहे. त्या दोराला धरून ते वर गेले आणि वर गेल्यानंतर तो दोर काय केला, तोडून टाकला त्यांनी आणि मग ते सैनिक मागं पळायला लागला. आता कुठं जाणार, ते म्हणे दोर तुटलेले आहेत. तसं पण त्या ठिकाणी जी घोरपड होती तिला नखं होती, मनुष्य जाऊ शकत नव्हता चढून, पण त्या घोरपडीनं काय केलं, आपली नखं त्या कड्यामध्ये रोवली आणि त्यामुळं ती घट्ट धरून राहिली. तसं या ठिकाणी सांगतात की दोन गोष्टी कराव्या लागतात. एक अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करीत राहणं, म्हणजे ती गोष्ट आपल्या इतकी सवयीची होते आणि ती इतक्या अंगभूत होते की आज अत्यंत कठीण वाटणारं काम ते सुद्धा नंतर होऊ लागतं. माऊली सांगतात, अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, किंवा अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ असं सांगतात. आणि तुकाराम महाराज सांगतात काय, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात काय, दोरे चिरा पडीला कापणी असं तुकाराम, अभ्यासे सेवनी विष पडे. या ठिकाणी अभ्यास केला तर विषसुद्धा सेवन करता येऊ शकतं. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. एक तोळा बचनाग नावाचं जे विष आहे ते खाल्ल्यानंतर मनुष्य त्याला खाताना गोड लागतं पण नंतर मृत्यू निश्चित आहे. परंतु हळूहळू अभ्यास करताना अनेक लोक अभ्यास करून करून एक तोळा बचनाग किंवा वत्सनाभ त्याला म्हणतात, त्या वत्सनाभाचं सेवन करू शकतो. तसं अभ्यास केलं तर अभ्यासा वाचून काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यास करायचं म्हटलं तर कोणतीही गोष्ट या ठिकाणी आपल्याला करण्याला कठीण आहे किंवा अशक्य आहे असं मात्र कधीही होऊ शकत नाही. अभ्यासाला सर्व साध्य होतं. आणि ते सांगतात, वाघ आणि सर्प हे असे प्राणी आहेत की ते अविश्वासातले प्राणी आहेत. तरी पण सर्कशीमध्ये त्या वाघाच्या तोंडामध्ये हा मनुष्य मस्तक देतो आणि तरी वाघ त्याला काही करत नाही. सर्प जो आहे त्याचा विषारी दात काढल्यामुळं तो सर्प गळ्यात काढून ते त्याच्या पोट भरण्याचं साधन करतो. कोंडुनी पेटारी असे रया असं त्याचं वर्णन केलं. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी असं सांगतात. नवे आयसे काही नाही अवघड नाही काही वाढत तोचीवरी. दोराचिया कापे पडीला काचणी अभ्यासा शेवनी विष पडे. अशा प्रकार तुका म्हणे कैसा बैसण्याची ठाव बाळा जठरी बाळा वाव एकाएकी. तो गर्भ जो असतो एक थेंबा इतका आकाराचा असतो, आईच्या आर्तवापासून आणि पित्याच्या रेतापासून बनलेला. आणि त्याची जेव्हा गर्भाची महिन्याला वाढ होते तेव्हा तो त्या एवढ्याशा असणाऱ्या त्या गर्भाशयामध्ये तो कसा साधतो याचं कारण त्या गर्भाशयाला त्याचा अभ्यास होतो असं तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं. त्याप्रमाणे या ठिकाणी अभ्यासाला काही कठीण नाही, म्हणून अभ्यास वारंवार केला. प्रत्याहाराला घाबरून जाता कामा नये. हठयोगी घाबरले असं सांगतात ना, आणि त्यांनी तो सोडून दिला सांडिती. याचा अर्थ इथलं जे वर्णन आहे ते केवळ हठयोगाला अनुसरून आहे असं म्हणता येत नाही. हे अष्टांग योगाला किंवा पातंजल सूत्रांना अनुसरणारे असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी मग आता प्रत्याहाराचा कडा आपल्याला जर उल्लंघन करायचं असेल आणि आपल्याला हे योगाचं शिखर निर्विकल्प समाधी ते सापडेल किंवा तिथपर्यंत आपण पोचू असं करायचं असेल तर या ठिकाणी अभ्यास एक अंग सांगितलं. दुसरं अंग सांगितलं अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. आणि दुसरं सांगतात ज्या मनुष्याला इहलोकातलं किंवा परलोकातले जे विषय भोग आहेत ते भोग वांतवत वाटतात, त्यांच्याविषयी अंतकरणात वैराग्य आहे. इहलोकातलंही कोणतंही विषय सुख मला नको,
साधारण आणि परलोकातलंही दिव्य किंवा अलौकिक असणारं विषय सुख मला नको, असं वैराग्य असेल आणि अभ्यास असेल तर ह्या दोन गोष्टींना पातंजल सांगतात तन्निरोध, हा त्या मनाचा निरोध केला जाऊ शकतो असं सांगतात. म्हणजे प्रत्याहार केला जाऊ शकतो. प्रत्याहाराचं पुढं म्हणजे ध्यान धारणा केली जाऊ शकते. प्रत्याहाराला एवढे कष्ट आहे तर धारणेला त्याच्यापेक्षा अधिक, ध्यानाला त्याच्यापेक्षा अधिक. सगळ्या ठिकाणी काय आहे की जसं आपण म्हणतो की या ठिकाणी हा जो वैराग्य नावाचा त्याच्या ठिकाणी असणारा हत्यार आहे ते शेवटपर्यंत बरोबर पाहिजे सांगतात. वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा. जो वैराग्य नावाचा मित्र त्यांनी ह्या साधनाक्रमात जोडलेला आहे तर तो वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आघवियाची भूमिका सवे चाले. सगळ्याच भूमिका बरोबर त्याच्याबरोबर लागतो. कुठपासून तर आपल्याला यम नियम पासून तर समाधीपर्यंत हे वैराग्य बरोबर पाहिजे. आणि त्याच्याबरोबर कोण पाहिजे? अभ्यास. म्हणजे आपण वारंवार केलेली पुनरावृत्ती आणि त्याच्यासाठी असणारं वैराग्य, हे दोन जर जवळ असतील तर तो पुरुष निश्चितच, या त्यांनी लिहिले पुढं, ध्यानाचे चवरे सापडेतव किंवा सांडेतव असा पाठ आहे. पण सांडेतव या पाठापेक्षाही सापडेतव, जोपर्यंत आपण ध्यानाचं चौर म्हणजे ध्यानाचं जे शिखर आहे ते सापडत नाही, दिसत नाही, तोपर्यंत म्हणजे ध्यान सिद्ध होत नाही तोपर्यंत मनुष्याने ह्या अभ्यास आणि वैराग्याचा आश्रय केला पाहिजे. तर हे सांगत असताना ज्ञानोबराय असं सांगतात की अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे. पण हा प्रत्याहार करायचा म्हणजे काय? इंद्रिय विषयाकडे गेली तेव्हा विषय कसे आहेत? सगुण आहेत, साकार आहेत, आहे की नाही? आणि त्या इंद्रियांकडं धावण्याचा आपल्या विषयांकडं धावण्याचा इंद्रियांचा स्वभाव आहे. त्यामुळं तिकडं जसं पाणी खालच्या दिशेला धावतं तसं अंतःकरणवृत्ती किंवा इंद्रियवृत्ती ह्या विषयांकडे धावतात. हे स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु माघारी घेत असताना, प्रत्याहार करत असताना प्रत्याहारी निराळे, त्या ठिकाणी प्रत्याहार पुढं करायचा म्हणजे काय? इंद्रियाकडून विषयांकडून इंद्रिय काढायची, पण ती स्थापन कुठं करायची? तर ते मन हे इंद्रियांपेक्षा काय आहे? सूक्ष्म आहेत. मुळात इंद्रियच अतिंद्रिय आहे आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म कोण? मन आहे. आणि त्या मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म कोण आहे? यो बुद्धे परतस्तु सहा. आणि त्या निराळे म्हणजे अनालंब, जे कोणाला आलंबन कसं पाहिजे? काहीतरी गुण किंवा रूप किंवा संबंध, त्याची जाती क्रिया भेद आहे की नाही, अशी काहीतरी इंद्रिय गम्यता त्याच्या ठिकाणी पाहिजे. तसा आत्मा आहे का? नाही. मग त्या ठिकाणी ते प्रत्याहार करायला काय? निराळे म्हणजे अनालंब निर्गुण असं ते तत्व आहे. आणि त्या ठिकाणी कसं जाता येईल? पण हे अभ्यासाने वैराग्य केलं तर नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. या ठिकाणी अभ्यासाबरोबर वैराग्य धारण केलं तर वैराग्याची नखी ढाळे ढाळे लागेल. वैराग्याचं जे नख आहे, जसं आता सांगितलं घोरपडीला नख आहेत आणि ती घोरपडी त्या कड्यामध्ये काय करते? आपली नख रोवून बसते. त्याप्रमाणे या ठिकाणी जर वैराग्यरूपी नखे आपल्या ठिकाणी असतील तर आपण ह्या प्रत्याहाराच्या आडकड्यामध्ये आपण हे वैराग्य आणि अभ्यास यांच्याद्वारा आपली नख हळूहळू त्याच्यामध्ये रोवली जातील. म्हणजे तुम्हाला हळूहळू प्रत्याहार साध्य होईल. कारण आता हळूहळू, परंतु अभ्यास आणि एके बाजूला वैराग्याचं बळ, वैराग्याच्या बळामुळं इंद्रिय विषयांकडं धाव घेणार नाहीत आणि अभ्यासाच्या बळावर काय होईल? हळूहळू अनालंब निर्गुण अशा आत्मस्वरूपाचा आनंदाची जशी जशी उत्पत्ती होईल त्यावेळेला आपोआप जे मन काय होईल? त्याच्या ठिकाणी रंगून जाईल. या मनाचे कणिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून या अनुभव सुखाची कौतिके दावीत जाईजे. त्यांनी सांगितलं अवश्य हुनी जैसे शशीबिंब दिशे दिशे हरपत आवशे नाहीच होय तैसे भोगा तोनी निगता मग चित्त मज माझी पैसता हळूहळू पंडुसुता मीची होईल. अशा प्रकारचं सगळं मनोविज्ञान आहे की नाही. म्हणून काही लोक म्हणतात की ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय हा म्हणजे सगळं मनोविज्ञान असल्यामुळं खरं जर पाहिलं ना तर हा अभ्यास जो आहे ना, जे लोक हे मनोरुग्णांची चिकित्सा करतात ना, आता सगळं भारत जग आणि खूप सूक्ष्म सूक्ष्म अनेक प्रकारची वैज्ञानिक अशी उपकरणांच्या द्वारा सिद्ध करतात. तर सगळे हातबल झालेले. एक पेशंट पाठवलं होता तर त्याच्या हे
सुसाईड टेंडन्सी म्हणजे आत्महत्येची प्रवृत्ती आहे. हे चांगलं आम्हाला माहिती आहे, म्हणजे आम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव पाहिलेला आहे. आणि त्याला जेव्हा त्या डॉक्टरकडं पाठवलं पुण्याला, तर त्यांनी त्याला 8 दिवस ठेवलं आणि सर्व प्रकारची हे केली. शेवटी त्यांनी एक 200 प्रश्नांची प्रश्नावली दिली. 200 प्रश्नाची प्रश्नावली दिली, पण त्याच्यात तो कुठं सापडला नाही. ते म्हणे आम्ही याचं शिक्कामोर्तब नाही करू शकत, अशी स्थिती. याचं कारण काय, हे जे मनोविज्ञान आहे फारच उथळ आहे. हे खरं मनोविज्ञान कोण आहे, या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं अष्टांग योगाच्या निमित्ताने ज्या मनाची जी प्रक्रिया आहे, मनाचं जे स्वरूप आहे आणि त्या प्रक्रियेपासून होणारी जी फलनिष्पत्ती आहे, याचं खरं वर्णन आहे योगसूत्रात. आणि त्या योगसूत्राचंही सार सर्वस्व ते ह्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. म्हणून सगळ्या जगातल्या मनोवैज्ञानिकांना हे गीतेच्या 6व्या अध्यायाचं चिंतन करण्याची फार गरज आहे याच्यामध्ये. याच्याशिवाय हे अक्षरशः त्यांनी माघार घेतलं. ते म्हणे, त्यांना म्हणलं तुम्ही सर्टिफिकेट द्या ह्या अशा प्रकारचं. ते म्हणे सर्टिफिकेट देऊ शकत नाही, कारण आम्हाला याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा आमचा निश्चय झाला नाही ह्या पेशंटविषयी. हा मनोरुग्ण आहे इथपासून, तर हा आत्महत्येची प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी आहे हे आम्ही लिहू शकत नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवलं. आता सध्या तो ज्या ठिकाणी ट्रीटमेंट, त्यांनी तत्काळ सांगितलं की याला हे दुसऱ्यांवर आरोपित करून हा हे सुसाईड करू शकतो, म्हणजे आत्महत्या करू शकतो, ही याची प्रवृत्ती आहे. आता हे जे ज्यांनी सांगितलं ना, एक मनोवैज्ञानिक सांगतो आम्हाला कळत नाही, एक मनोवैज्ञानिक सांगतो आम्हाला हे कळलं, तर निश्चित ही गोष्ट आहे. त्यांनी त्याच्या पुढची पाऊल जे आहे ना, त्याच्या सगळ्या अभ्यासाचं सार हे ह्या आत्मसंयम योग किंवा अभ्यास योग किंवा ध्यान योग ह्या अध्यायामध्ये जे काही ज्ञानोबरायांनी चिंतन केले त्याचा कुठला तरी स्पर्श, भले त्यांनी हा अध्याय पाहिला नसू द्या, पण याचा धागा कुठंतरी घेतलेला आहे त्याच्या जीवनात. मनोवैज्ञानिक म्हणून कुठंतरी धागा त्यांनी पकडलेला आहे, म्हणून तो याचा निर्णय देऊ शकतो, अशी स्थिती आहे. व्यवहारातलं सुख, आज सकाळीच आपण पाहिले, व्यवहारातलं सुख धर्मनिष्ठेपासून किंवा धर्माचरणापासून होणारं सुख किंवा नैतिक सुख किंवा आध्यात्मिक सुख, या सगळ्यांसाठी हा 6वा अध्याय जो आहे तो आपल्याला अत्यंत उपयोगी अशा स्वरूपात आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात नखी लागेला हळूहळू ढाळे ढाळे वैराग्याची. अर्थात जर त्या पुरुषाच्या ठिकाणी वैराग्य आणि अभ्यास यांचं जर बळ असेल तर तो ह्या वैराग्याची नखं त्या ठिकाणी त्या प्रत्याहारामध्ये रोवू शकेल असं सांगतात. तैसा विषय जाताचा वारा, हा सकाळी ती ओवी पाहिजे होती. तैसा विषय जाताचा वारा लागो निधीचं इंद्रियद्वारा ये घालोनी प्रत्याहारा हाती उभी. विषय जरी त्याने अभ्यासाची परिपक्व अवस्था झाली, अगोदर काय होतं, इंद्रिय विषयांकडून परावृत्तच होत नव्हती. आता काय होते, ती इंद्रियांना इतका अभ्यास झाला का विषय समूहाचा वारा तो इंद्रियांपर्यंत वारासुद्धा लागू, आपण म्हणतो ना त्याला शिवेला देखील ठेवू शकतो, वाऱ्याला बसू देत नाही. तसा त्या विषयांचा बरं कोणते विषय जात म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंचविषयाचा वारासुद्धा त्याच्या इंद्रियाच्या द्वाराला लागू देत नाही. कारण काय, त्यांनी ती इंद्रिय जी आहेत ना ती विषयाकडे कधीच जात नाही. इतका अभ्यास केलेला आहे का ये घालोनी प्रत्याहारा हाती, प्रत्याहाराच्या हातात ही इंद्रिय दिलेली आहेत आणि त्यांना ती विकलेली आहेत. नाम इंद्रिय परतंत्र झालेली आहे, ते आता विषयाचा स्वतंत्र रीतीनं विषयाकडे धाव घेत नाहीत. नाही धावा घेत मन आणि इंद्रियांचे समाधान. अशा प्रकारे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद असं सांगतात. आतुले चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पेलोनी माघारी आगी सुईजे दाही द्वारी वैराग्याची. ही 10 द्वारं जी आहेत ना, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्या 10 द्वारामध्ये वैराग्याची आग त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळं विषय ते इंद्रिय आणि विषय यांचा संबंधच होत नाही. त्या वैराग्यरूपी अग्नीमध्ये काय होतात की दग्ध होऊन जातात, विषय त्याच्या आतमध्ये प्रविष्टच होत नाही. असं साहित्यिक पद्धतीनं माऊलीने याचं वर्णन केलं. आता मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराच्या ठाणांतरी यमदम शरीरी जागवी उभे. त्याच्या ठिकाणी हे यम आणि दम हे दोन्ही काय आहे, उभे जागृत असतात, म्हणजे उभा खडा पहारा करीत असतात. त्यामुळेही त्याच्या ठिकाणी विषयांचा भोग होत नाही. 8व्या अध्यायामध्ये 13व्या अध्याय त्याच्यामध्ये हे यम आणि दम हे तिथं जागृतच असतात. त्यामुळं त्याला या ठिकाणी विषय जे आहेत
ते त्यांच्या इंद्रियांच्या द्वारा भोगले जात नाही, ते सहजच विषयांचा परित्याग स्वाभाविकपणाने होतो असं मौली सांगतात. ते तर म्हणतात म्हणे, काम बागू ऐकेल आशा शियारी घेईल तरी जीवा टेकेल म्हणून बिहे. या ठिकाणी जर ही आशा नावाची शियारी म्हणजे कोलीन का डाकीन जर ही जागृत राहील, तर जसं डाकीन किंवा हाडळ आपल्या जीवाला घात करते, तसे ही आशा आपल्याला घात करील असं म्हणून तो जागृत राहतो, असं त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. तर आता सांगतात की अभ्यास अचेनी बळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. वैराग्याची त्याला नखी लागेल म्हणजे वैराग्यामध्ये ती नख रोवून तिथं म्हणजे पाय रोवील, म्हणजे ती त्याच्यापासून परान्मुख होणार नाही. आणि या नंतर सांगतात, ऐसा पवनाचेनी पाठारे येता धारणेचेनी पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. आणि दुसरा पाठ आहे सापडे तव. आपल्या याच्यामध्ये हे दोन्ही पाठभेद म्हणून दिलेले, पण खरा हा जो पाठभेद आहे ना, सापडे खालचा पाठभेद आहे तो वर पाहिजे आणि वरचा पाठभेद खाली. कारण जर अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर तो जास्त चांगला वाटतो. अर्थ करता येतो, बऱ्याचशा ज्ञानेश्वरीमध्ये सांडेच पाठ ठेवून अर्थ तसाच केलेला आहे. आता सांगतात हे झालं आत्तापर्यंत, परंतु आता जेव्हा प्रत्याहार साधला, प्रत्याहार साधल्यानंतर पुढं काय अभ्यास आहे त्याला? पुढचा अभ्यास आहे पवनाचेनी पाठारे. पवन म्हणजे वायूच्या पाठीवर बसून, म्हणजे वायूचं साह्य घेऊन. वायू म्हणजे पवन म्हणजे इथं प्राणायामाचं साह्य घेऊन, म्हणजे तिथून पुढेही त्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा. प्रत्याहार संपन्न झालेलं जे व्यक्तिमत्व आहे ते किंवा साधकाचं, ते पुढं काय करतं तर पवनाचेनी पाठारे, पवनाच्या पाठीवर म्हणजे प्राणायामाच्या साह्याने. पण प्राणायामच करीत बसायचं नाही नुसतं, येता धारणेचेनी पैसारे. या ठिकाणी धारणा जी आहे त्या धारणाचा पैसारे म्हणजे मोठा व्यापक असणारा मार्ग, म्हणजे पैसार, धारणेचा पैसार म्हणजे महान रुंद असलेला मार्ग. रुंद मार्ग का की धारणा हा महापैसार आहे, म्हणजे महान रुंद असं धारणा. म्हणजे धारणा करायला लागलं, जसा एखादा मनुष्य जर पाऊल वाटेवर धावायला लागला तर कुणीकडे त्याचा तोल जाईल आणि पडेल. परंतु जर त्या ठिकाणी हमरस्ता असला मोठा, तर त्या ठिकाणी जरी तो कुणीकडेही जरी धावायला लागला आडवा तिडवा तर पडण्याची शक्यता नाही. तसा धारणा हा एक महान रुंद अशा प्रकारचा मार्ग आहे, आणि ह्या मार्गावर तो चालत असताना, याचा अर्थ धारणा जी आहे ना, धारणा म्हणजे काय? देशबंध चित्तस्य धारणा. देशबंध म्हणजे एकाच देशाच्या ठिकाणी, म्हणजे आपलं जे ध्येय आहे परमात्मा वस्तू किंवा आत्मवस्तू, त्या ठिकाणी एकाच आपलं जे ध्येय आहे त्या ध्येय वस्तूच्या ठिकाणी चित्तस्य बंध, चित्ताला बांधून टाकणं. म्हणजे चित्ताने प्रत्येक वेळेला प्रत्याहारामध्ये फक्त अंतकरण वृत्ती किंवा इंद्रिय वृत्ती ह्या कुठून विषयांपासून दूर करायचा, आणि विषयापासून परान्मुख केलेली इंद्रिय वृत्ती ही प्राणायामाचं साह्य घेतलेली अशी ती वृत्ती कुठं स्थापन करायची? आपल्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तिची स्थापना करायची. म्हणून त्याला म्हणतात देश, एकाच विशिष्ट देशात. आता हे देश जर म्हणलं चांगलं पहा, तर हे देशबंध चित्तस्य धारणा हे सूत्र जे आहे पातंजल सूत्र, याचा ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ओयांच्या ठिकाणी आपण हा संदर्भ घेऊन जेव्हा चिंतन करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, देशबंध म्हणजे देश म्हणजे काय आहे? हे जे षटचक्र सांगितलेले आहेत हे एक एक देश आहे. म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्रार चक्र, ही जे षटचक्र सांगितलेले आहेत त्याची स्थानं सांगितलेली आहेत. की प्रत्येकाची जी स्थानं सांगितलेली आहेत त्या स्थानं, एक गुदाच्या स्थानी सांगितलं, नाभीच्या स्थानी सांगितलं, त्याच्या नाभीपासून हृदयापर्यंत सांगितलं, हृदयाचं स्थान सांगितलं, कंठाचं स्थान सांगितलं, भ्रूमध्याचं स्थान सांगितलं, आणि नंतर सहस्रार चक्र म्हणजे जे मस्तिष्क, त्या मस्तिष्काचं सर्वात वरचं टोक किंवा ज्याला आपण म्हणतो टाळूच्या वरचा ऊर्ध्व भाग, किंवा ज्याला आपण म्हणतो की जी लहान मुलाला जन्मतात जे काही त्याच्या मस्तकामध्ये जेवढा भाग
छिद्रयुक्त असतो म्हणजे मोकळा असतो, त्याची वाढ होईपर्यंत, त्याला सहस्रार चक्र म्हणतात. आणि हे जे आपलं अंतःकरण वृत्ती आहे ती एकाग्र केलेली अंतःकरण वृत्ती एकाच ठिकाणी, म्हणजे पहिल्यांदा मूलाधारामध्ये, कारण तिथं कुंडलिनी शक्ती असते आणि ती कुंडलिनी शक्ती निद्रिस्त असते. म्हणून यामध्ये माऊलींचं खूप हा एक सकाळी मला कोणी सांगितलं की आम्हाला इंटरनेटवर एक योगा तुम्ही सांगितलं का योगा संबंधाने ज्ञानेश्वरी आहे की ज्याच्यामध्ये केवळ योगात ज्ञानेश्वरीमध्ये योगच कसा सांगितला याचा विचार केला आहे. असं पाहिलं तर आतापर्यंत आपल्याला काय वाटायला लागलं, पहिल्यांदा आपल्याला पातंजल योग याच्यात दिसला की नाही, हाट योग पण वाटलाच की नाही, आणि आता जर कुंडलिनी योग तो आहेच का नाही याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. बरं याच्यामध्ये वेदांत नाही काय आहे, अजून भक्ती काही दिसली नाही. रामसुखदासजी सारख्या महात्म्याने याच्यात भक्तीची पण सिद्धी केलेली आहे. आता ते श्लोक आल्यावर आपण पाहू की याच्या ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये भक्ती सिद्धांत पण नाही सांगितला असं म्हणता येत नाही, असं याचे केले. काय आहे, ज्याला जे न देखे रवी ते देखे कवी. विद्वान पुरुष जे आहे सूर्याला जे जगातलं प्रकाशन करता येत नाही ते त्यांचं हृदय प्रकाशन करतं. असे सर्वांचे जे चिंतन आहे ते सर्व चिंतन आत्माभिमुख करण्या असल्यामुळं सारग्राहक बुद्धीनं कोणाचंही ग्रहण केलं तरी होत नाही. आता इथं जेव्हा तुम्ही धारणेचं चिंतन करता, देशबंधस चित्तस्य धारणा, तर देश म्हणजे इथं असा अर्थ करावा लागेल की नाही, मूलाधार देश, मणिपूर आदी असं आपल्याला करावं लागेल का नाही चिंतन. म्हणजे ही काय झाली धारणा, आणि हा धारणेचा पैसा, म्हणजे याचा अर्थ धारणेचा महामार्ग आहे. म्हणजे केवळ प्राणायाम किंवा प्रत्याहारपर्यंत येऊन चालणार नाही, धारणेचा अभ्यास केला पाहिजे. आपलं चित्त कोणत्या तरी एकाच ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, अखंडानंद स्वामी सांगतात की काही लोक काय म्हणतात, शरीर इतकं स्थिर करावं की आपोआप मन स्थिर होईल. पण शरीर स्थिर का, काही लोक काय म्हणतात मन स्थिर झालं का शरीर आपोआप स्थिर होतं, असं पण आहे. पण आपल्या अध्यात्मामध्ये असं कधी पाहायचं नाही का मन स्थिर झाल्यावर शरीर स्थिर होईल. मनाचा स्वभाव माकडासारखा आहे, मनाचा स्वभाव दारू पिलेल्या माकडासारखा आहे. मनाच्या स्वभावाला नुसतं तेवढंच नाही, त्याला आणखीन वृश्चिक दंशन झालेलं आहे, आणि मुळातच तो कसा आहे चंचल अशा प्रकारचा आहे. मग याप्रमाणे यद्वा तद्वा भविष्यती, आपल्या जीवनाचे नाव तीरावर जाण्याऐवजी आणखीन कुठं बिनाशेडाचं जहाजासारखी जाईल सांगता येत नाही. म्हणून अगोदर शरीराचं नियमन करावं, म्हणून अगोदर इंद्रियांचं नियमन करावं, म्हणजे मनाचं नियमन होतं असतं. मनाच्या नियमनाची वाट पाहून इंद्रियांचं नियमन होईल असं परमार्थ साधनेमध्ये कधीही विचार करायचा नाही. कारण जसं आपली वृत्ती बहिर्मुख झालेली आहे तशी अंतर्मुख करत असताना सुरुवातही तिथूनच करावं लागेल. ती जी वृत्ती अगोदर कशी गेली, हे एक मनोविज्ञानच आहे. आगाते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मग ते वाचा देठी कराशी. मग अगोदर वाणीचा तरी संयम करा, मग मनाचा संयम करता येईल. अगोदर कर्मेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा संयम जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला आत्मस्वरूपाचा यथार्थ अनुभूती येईल. असं या सर्व साधना सांगणाऱ्या सगळ्या शास्त्रांचं मनोगत आहे. म्हणून या ठिकाणी ते सांगतात की आपल्याला हा एक अभ्यास केला पाहिजे. तो कोणतं, एका चित्ताच्या आपल्या एका प्रदेशामध्ये चित्तवृत्तीची धारणा. याचाच अर्थ झाली कुंडलिनी शक्ती. आता आपलं चिंतन चाललं होतं, कोणता योग सुरू दिसायला लागला, कुंडलिनी योग दिसायला लागला, आहे की नाही. कुंडलिनी योगामध्ये कुंडलिनी नाडी जी आता पुढे येणारच हे सगळं वर्णन, निद्रिस्त झालेली ती मूलाधार चक्रामध्ये तुम्ही जेव्हा प्राणायामादी करता तर ती सुप्त दशेमध्ये असणारी ती जागृत होते आणि तिचा पुढचा मार्गक्रमण सुरू होतं. आणि मग ती मूलाधारापासून स्वाधिष्ठान आपलं काय सहस्रार चक्रापर्यंत प्रवास करते, असंही योगशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आता हे जे वर्णन आहे हे वर्णन हठयोगाला नाही काय आहे, आणि हे वर्णन पातंजल योगाला नाही काय, आणि हेच लय योगाला नाही काय, सगळ्यांना हे वर्णन आहे. फक्त आपल्याला त्याच्या प्रवासाचा अभ्यास हा कोणातरी जे काही भूतीसंपन्न श्रीगुरू आहे त्याचं स्वतः साधना अनुष्ठान केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्रवास होईल. मग तुम्ही म्हणाल हा असं आता सध्या तर ह्या परंपरा लुप्तप्राय झालेल्या दिसतात. तर आपण एक दिवस चिंतन केलं होतं की स्वामी विद्यानंद स्वामी सांगायचे की याच्यापासून केवळ अदृष्ट उत्पन्न होईल, एवढा तुम्हाला उपयोग होईल, बाकीचा उपयोग ह्या अध्यायाच्या चिंतनाने होणार नाही. कारण तुम्हाला कुंडलिनी योगाचा अभ्यास हा मनाने करता येत नाही, याला मार्गदर्शनच
पाहिजे. मग असं असलं तरी फक्त अदृष्ट उत्पन्न होण्याला अनेक साधनं असली तर तरीसुद्धा अदृष्ट उत्पन्न होण्यासाठी या क्रमात हेच साधन केलं पाहिजे का? तर हो, हेच साधन केलं पाहिजे. कारण सृष्टीचक्रामध्ये ज्या वेळेला ह्या सर्व साधनं आहे, जसं सृष्टीच्या प्रलयाच्या वेळेला कोणी व्यक्ती राहत नाही, कोणतं साधनही दिसत नाही, परंतु ज्या वेळेला धाता यथा पूर्वम अकल्पयत, सृष्टी जेव्हा पुन्हा उत्पन्न होते त्यावेळेला ह्या सर्व साधना प्रणाली, ईश्वर हा सर्वज्ञानी सर्वशक्तिमान असल्यामुळं पूर्वीच्या तशाच्या तशा कल्पना करतो आणि ते विचार, त्या भावना, त्या धारणा कोणत्या तरी अधिकारी महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये अनुभवरूपाने आपोआप उद्भूत होतात. आणि हे सर्व करणारा कोण आहे? परमात्मा आहे. परमात्म्याने सांगितलं की काय, ज्या वेळेला हे विश्व निर्माण होतं त्यावेळेला मी सर्वांना हे पुन्हा हे जे मार्ग आहेत हे सगळ्या, त्यावेळेला कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, लययोग आहे, आठयोग आहे, सर्व. जसं आपल्या आळंदीमध्ये सांगतात की आळंदीमध्ये एक ज्ञानी पुरुष, एक सगुण साक्षात्कारी पुरुष आणि एक योगी पुरुष हा नेहमी असतो. आपल्याला जरी कळला नाही तरी तो त्याचा निवास हा नेहमीच या ठिकाणी असतो. तसं याप्रमाणे जेव्हा विश्व नवीन जरी उत्पन्न झालं त्या क्रमात तुम्ही ह्या ज्या संहिता ग्रंथ म्हणजे हे जे विचारधारा आहेत ह्या विचारधारांचा विचार केलं ना, त्यामुळे ह्या वायुमंडलामध्ये जी झालेली शब्दाची कंपनं, तीच कंपनं ईश्वराच्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. म्हणून आपण हा स्वाध्याय केला पाहिजे. म्हणून उपनिषद किंवा वेद आपल्याला नेहमी सांगतो, स्वाध्यायान मा प्रमदाहा, तुम्ही स्वाध्यायापासून हे जे जरी तुम्हाला याची अनुभूती आली नाही तरी याचा स्वाध्याय म्हणजे आपलं स्वतःचं अध्ययन ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे असं सांगतात. विद्यानंद स्वामी नेहमी सांगायचे की अपूर्व निर्माण होईल. जसा छांदोग्य उपनिषदातल्या ज्या उपासना आहेत त्या उपासना आज कुठंच प्रचलित नाही आणि त्याचे 5 अध्याय एवढं मोठं उपनिषदाचा अभ्यास करायचं आणि त्याचा काय उपयोग आहे? उपयोग तर त्याचं काय आपण करू शकत नाही. तरी पण त्या आज परंपरेत शिकवल्या जातात. याचं कारण त्याच्यापासून अदृष्ट उत्पन्न होतं हे सामान्यपणे, परंतु खरं ह्या विश्वाच्या प्रवाहात हे ज्ञान शब्दरूपाने जे काही अपौरुषे वेदाने कथन केलेलं आहे त्याचं जतन होतं आणि पुढच्या कल्पामध्ये त्यावेळचं कोणीतरी एखादा अनुष्ठाता निर्माण होतो आणि ही परंपरा परत चालू होते. 4थ्या अध्यायात गेलं ना, भगवान म्हणतात की हे हा जो योग हा लोपला लोकीये, हा सगळा योग लोपला, परंतु मी पुन्हा काय केलं? काय ते श्लोक आहे 4थ्या अध्यायातले, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरीक्षा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप स एवायम मया तेद्य योगा प्रोक्ता पुरातनः भक्तोशी मे सखाचेती रहस्यम हेतदुत्तमम असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आता इथं सांगतात ऐसा पवनाचे नि पाठारे येता धन, बरोबर आठवलं ना, त्याचे शेण आहे ना ते मातीचे कण घेतल्याशिवाय उठत नाही, आहे की नाही? कसंही जरी असलं तर बरं, पण ते मातीचा स्पर्शच करीत नाही. ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे, धारणेच्या महामार्गाने ते येत असताना क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. हे कुठपर्यंत करायची धारणा माहिती आहे का? ध्यानाचे चवरे म्हणजे ध्यानाचं शिखर, सापडेत असा पाठ चांगला आहे का नाही? सांडेत यापेक्षा तिथं सांडेचा अर्थ असा केला आहे, जोपर्यंत ते ध्यानाचे चवरे म्हणजे ध्यानाचा शेवट म्हणजे ध्यानाचं शिखर गाठणं म्हणजे काय? ध्यानाचं शिखर म्हणजे अशी स्थिती का ध्यानात तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम, एकाच प्रत्ययाची म्हणजे ईश्वराकार वृत्तीची पुन्हा पुन्हा प्रयत्ना वाचून तैल धारावत नित्य अनुवृत्ती होत राहणं याला म्हणतात ध्यान. म्हणजे जिथं आपण धारणा केली ना, ज्याच्या ठिकाणी चित्त बांधायचा प्रयत्न केला तिथंच ते चित्त सारखं त्याच्याच दिशेने प्रवाहित होऊ लागलं आणि त्याच्यावर अनात्म पदार्थ येत नाही अशी स्थिती झाली म्हणजे समजायचं का आता ध्यानाचं शिखर आहे. कारण या ठिकाणी ध्यानाच्या परिपक्व अवस्थेला काय म्हणतात? समाधी. अजून समाधी झाली नाही पण ध्यानाचं शिखर जवळजवळ सापडलेलं आहे. मग सांडे तो म्हणजे गाठलेला आहे आणि सापडे तो म्हणजे सापडलेला आहे. दोन्हींचा अर्थ एकच होतो, पण सांडे शब्दाचा व्यावहारिक प्रचलित अर्थ काय होतो? सांडे म्हणजे परित्याग करणं, टाकून देणं,
असा अर्थ होतो. तर तो अर्थ इथे लागत नाही. ज्या ज्ञानेश्वरीमध्ये सांडेपाठ आहे त्यांनी त्यांना ध्यानाचं शिखर जोपर्यंत सापडतं नाही तोपर्यंत हा धारणेच्या महामार्गावर चालावं, धारणा करावी. आणि मग धारणा करता करता ध्यान म्हणजे तत्र म्हणजे जे धारणेचा जो विषय आहे त्याच्याच ठिकाणी प्रत्ययैक तानता म्हणजे एकाच प्रत्ययाची पुन्हा पुन्हा होणारा विस्तार किंवा आवृत्ती, याला म्हणतात ध्यानम, याला म्हणतात ध्यान. ते ध्यानापर्यंत तो जातो असं सांगितलं. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला काय झाले, यम नियम म्हणजे 5 यम 5 नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि आता ध्यान, अशी 7व्या अवस्थेपर्यंतचा विचार माऊली सांगतात. क्रमी हा नाही ह्या पण मग ध्यानाचे चवरे सांडे तव, जर याचा अर्थ काय झाला माहिती का, ध्यानाचं चवर म्हणजे ध्यानाचं जे शिखर आहे ते सांडे तव म्हणजे ते टाकून देईल तोपर्यंत. जर सांडे असा याचा अर्थ परित्याग असा केला, परित्याग करणं असा जर त्याचा अर्थ केला तर काय होईल, ध्यानाचे धारणा अगोदर आहे का ध्यान अगोदर आहे, धारणा अगोदर आहे. आणि धारणा कुठपर्यंत करायची, ध्यानाचा त्याग होईपर्यंत असं जर केलं तर मग ध्यान ही त्याची आधीची पायरी आहे. इथं ध्यान तर नंतरची गोष्ट आहे ना. मग त्याच्यापेक्षा ध्यानाचे चवरे सापडे तव असं. आणि सांडे या पदाचा अर्थ परित्याग करणे असा केला तर लागतच नाही. तो कशाच्या विरुद्ध आहे, शास्त्राचं जे चिंतन आहे त्याच्याही विरुद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट अनुभवाच्याही विरुद्ध आहे, शास्त्राच्याही विरुद्ध आहे, युक्तीच्याही विरुद्ध आहे आणि अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून सापडे असा पाठ किंवा सांडे, तिथं सांडे म्हणजे तिथं जाऊन सांडलं म्हणजे तिथं जाऊन बिलगलं, असं जर म्हटलं तर ते तोच ठिकाण जाऊन त्यांनी गाठला, असं जर तुम्ही अर्थ घेतला तरच याचा अर्थ लागेल. नाही तो शास्त्र युक्ती आणि अनुभव सर्वांच्या विरोधी असा हा अर्थ होईल, आहे की नाही. मग तया ऐसा पवनाचे पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव किंवा सापडे तव. बरोबर नाही, तर सापडे तव हा पाठ अधिक चांगला आहे की नाही. इंग्लिश ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये राजवाड्यांच्या ज्ञानेश्वरीचा जास्त आश्रय घेतलेला आहे. तिथं सापडे असा पाठ दिला आहे आणि करवा रिजबूडच्या ज्ञानेश्वरीमध्ये पण हे 2 पाठ दिलेले आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये तर आहेत तो. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीचे हवं साध्य साधना खेव समरसे होय. कुठपर्यंत आलो आपण, ध्यानापर्यंत आलो. आता अष्टांग योगामधलं कोणतं साधन राहिले, फक्त समाधी. आता त्याचं वर्णन करतात. मग असं जगात अष्टांग योग ह्या एकाच श्लोकामध्ये देणारा ग्रंथ गीता आहे आणि ते एकाच श्लोकामध्ये कसा आला याचं परिपूर्ण निर्दोष विवेचन करणारं टीका ज्ञानेश्वरी आहे. आपल्याला कळतं का तरी कसं कसं त्यांनी नेलं आपल्याला प्रारंभ करून. त्याच्यामध्ये पुन्हा अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा हे सूत्रही प्रत्याहाराच्या ठिकाणी आपोआप तिथं प्रवृत्त केलं आणि लगेच पुढचा मार्ग धारणेचा किंवा ध्यानाचा सांगितलेला आहे. आता इथपर्यंत आलं म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला तुम्हाला ध्यानाची स्थिती होईल ना तेव्हाच खरं केलेल्या धारणेची सिद्धी किंवा फलश्रुती तुम्हाला झालेली आहे. ध्यान लागायला लागलं नाही तोपर्यंत तुम्हाला काही धारणाच चालू आहे, देशबंध चित्तश धारणा. पण प्रयत्न वाचून तुमचा अंतःकरण वृत्ती एकदा काय ध्येयाच्या आकाराची व्हायला लागली, भले त्याच्या ठिकाणी त्रिपुटी असेल, द्वैत असेल, ध्याता ध्यान ही मी ध्यान करणार आहे, मी माझं ध्येय आत्मवस्तू आहे असं जरी तुम्हाला जाणीव असेल तरीसुद्धा त्रिपुटीची जाणीव असली परंतु त्याला ध्यान असं म्हणता येतं. आणि ज्यावेळेस त्रिपुटी जाईल तेव्हा त्या ध्यानाचं पर्यवसान कशात होतं, समाधीमध्ये होतं. असा हा जो पातंजल सूत्राचा क्रम आहे तो क्रम माऊलीने या ठिकाणी सांगितला. आणि विशेष गोष्ट काय माहिती आहे का, हा क्रम सांगितला तर हे ज्याच्यामध्ये ह्या क्रमामध्ये इथं कोणतं विषय आले, फक्त एक योगारूढ शब्द एवढा माऊलींना समोर आहे. योगारूढ याच्यात यम नियम प्राणायाम अर्थाचं काय आहे का, काहीच नाही. फक्त योगारूढच तदा उच्यते, त्याला योगारूढ असं म्हणतात. पण याच्यामध्ये कोणतं सांगितलं, योगारूढ कधी म्हणतात तर आरुरुक्ष हो मुने, हे आरूढ होण्याची इच्छा करणारा जो मुनी आहे तर त्याला कर्मकारण उच्यते, त्याला कर्मयोग सांगितलेला आहे. आणि आरूढ काय योगारूढस्य तशैव, तो पुरुष योगारूढ झाला असता शमहा कारण उच्यते, कर्माचा त्यांनी परित्याग करायचा हा विषय चाललेला आहे.
आणि ह्या विषयावर इथं अष्टांग योगाचं वर्णन, आणि तेही केवळ या ठिकाणी मला वाटतं 7 ओव्या आहेत, आणि त्या 7 ओव्यामध्ये बरोबर 7ही अवस्था या ठिकाणी सांगून निर्विकल्प समाधीपर्यंत सांगतात. किंवा या ठिकाणी मला वाटतं 8 ओव्या आहेत, आणि ह्या 8 ओव्यामध्ये अष्टांग योग पूर्ण सांगितलेला आहे. किती 1 2 3 4 5 6 7 आणि 8च ओव्या आहेत त्या श्लोकावर. आणि योगारूढ हा एकच शब्द समोर आलेला आहे, आणि त्या योगारूढ शब्दाचं पूर्ण योगारूढ शब्दाच्यामध्ये कोणता योगारूढ होणं म्हणजे निर्विकल्प समाधीला प्राप्त होणं, हे त्यांचे काय सगळ्यात शेवटचं फल आहे. आणि त्या फलापर्यंत मौलींनी ह्या योगारूढ पदाचा अर्थ केला, आणि अष्टांग योग त्या ठिकाणी असं पण असा निर्दुष्ट सांगितला की सगळ्या पातंजल सूत्राच्या भाष्यादिकांचं जरी आपण चिंतन केलं तरी तुम्हाला कुठं शंका राहील, परंतु त्याविषयी सुद्धा तुम्ही निशंक व्हाल. आणि ते कोणतं अनुभवाचे निधटे अनुभवाच्या तराजूमध्ये साचे जाया, ज्यांना खरं अनुभवलेलं आहे ते ज्ञानोबा राय या ठिकाणी हे विवेचन करीत आहेत. म्हणून असं सांगतात की मग तया क्रमी ध्यानाचे चवरे सांडेतो, इथं आलं ना, तव तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीचे हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होय. आता ध्यान झालं, आता तया मार्गाची धाव, त्या मार्गाची धाव म्हणजे कोणत्या मार्गाची धाव, आता सांगितलेलं जे 7 साधनं सांगितले आणि ध्यान, तर ह्या ध्यानरूपी मार्गाची जी धाव, त्या ध्यानरूप मार्गाची धाव म्हणजे त्याची जी चाल आहे, त्याचं जे चालणं आहे कुठपर्यंत पुरेल प्रवृत्तीचे हवं, त्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती म्हणजे हे मला अजून करायचं आहे अशी त्याची प्रवृत्ती. योगस्तु चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे, आणि त्यासाठी साधनं काय आहेत तर या ठिकाणी यमनियमापासून तर समाधीपर्यंत साधन आहे. ही जी प्रवृत्ती होती त्याच्यासाठी तो एकापुढचं एक साधन करत करत आला, आणि आता ध्यानापर्यंत पोहोचला. आणि ध्यानाची प्रगाढ अवस्था किंवा परिपक्व अवस्था निर्माण जेव्हा त्याला प्राप्त झाली तेव्हा प्रवृत्तीचा जो हव्यास होता, इच्छा होती, त्या साधनामध्ये मला ह्या साधनाचं अनुष्ठान करायचं अशी जी प्रवृत्ती होती, म्हणजे क्रियायोगाचं अनुष्ठान करण्याची उमेद होती, ती उमेद सगळी आता संपली. म्हणजे माघार नाही घेतली, तिचं फल प्राप्त झालं, म्हणून ती आपोआपच त्या ठिकाणी ती हाव संपली. मला जे काय करायचं होतं आता हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, अशा ठिकाणी कृतकृत्य पर्यंत तो पोचला. म्हणून त्याची प्रवृत्तीची हाव किंवा हव्यास किंवा अभिलाष किंवा त्यामध्ये साधना करण्याची प्रवृत्ती ही काय झालेली संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्याचा साध्यापर्यंत तो पोचलेला आहे. साध्य कोण आहे, साध्य आहे समाधी. आणि त्या समाधीमध्ये काय होतं, जेथ साध्य साधना खेव समरसे होय. त्या ठिकाणी म्हणतात की ज्या ठिकाणी खरं ध्यान आपलं सिद्धीला गेलं, ध्यानाचा अभ्यास कशावरून, जर त्याला निर्विकल्प समाधी लागला तर. आणि तिथं होतं काय, जेथ साध्य साधना खेव, ज्या ठिकाणी साध्य आणि साधन यांचं खेव म्हणजे एकमेकाचा आलिंगन पडतं. आणि ते कशामुळं, समरसे होय. या ठिकाणी साध्य आणि साधन ही मी साधक आहे, आमकं साधन करीत आहे आणि त्याद्वारा साध्याला प्राप्त करीत आहे, असं जे होतं ती सगळी त्रिपुटी कुठं होती, जोपर्यंत ध्यान होतं त्याप्रमाणे. मी ध्याता आहे, माझं आत्मवस्तू हे ध्येय आहे, आणि मी मध्ये अंतकरण वृत्तीरूप प्रमाणाने त्याचं ध्यान करीत आहे. ही जाणीव जी आहे, ही जाणीव त्या ठिकाणी मावळून जाते. म्हणून म्हणतात की त्या ठिकाणी साध्य आणि साधन भाव हा हरपून जातो, कारण त्या ठिकाणी साध्याचं साधन करणारा जो साधक आहे त्यांचं आलिंगन होते, म्हणजे साधकपणा निवृत्त होतो, आणि केवळ साध्यच म्हणजे साध्य साधन भाव निरपेक्ष केवळ साध्यच त्या ठिकाणी अवशिष्ट राहतं. आणि ते कशामुळं, एकरसे होय, त्या दोघांचं आपलं समरसे होय. कारण त्या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांचं ह्या आलिंगनामध्ये ऐक्य भाव प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ साध्य राहतच नाही, केवळ आपलं साध्यच राहतं, साधक आणि साधना याची जाणीव त्या ठिकाणी राहत नाही. जाणीव नसली तरीसुद्धा वृत्ती मात्र प्रयत्न वाचून ते याच्यामध्ये पंचदशीमध्ये लिहिले की
ती आहे ना, पंचदशीमध्ये वृत्ती जी आहे ती आपोआप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या आकाराची होत राहते. आणि ती कशा वाचून होत राहते? प्रयत्ना वाचून होत राहते. त्यावेळेला अशी जी स्थिती आहे ती निरंतर तैलधारावत वृत्ती प्रयत्ना वाचून जर पुन्हा पुन्हा स्वरूपाच्या आकाराची होत राहिली त्यालाच काय म्हणतात? समाधी. अशा समाधीला तो प्राप्त होतो. आणि मग म्हणतात साध्य साधना खेव समरसे होय. ठीक आहे ना. आता सांगतात जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके आईशिये सरिशिये भूमिके समाधी राहे. आता जेथ पुढील पैस पारुखे, ज्या ठिकाणी पुढचा पैस म्हणजे पुढचा जो मार्ग आहे म्हणजे विस्ताराचा मार्ग आहे. आतापर्यंत धारणा ध्यान केले तर आता पुढं काय कुठं जायचं आहे आपल्याला करता करता त्या ठिकाणी पुढील पैस आता कारण मागे प्रवृत्तीची हाव पुरलेली आहे. त्यामुळं मार्ग पुढचा काय झालेला आहे? थांबलेला आहे. पुढील पैसू पारुखे, पुढचा जो पैस म्हणजे जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे चालण्याचा मार्ग आहे, जो साधनेचा मार्ग आहे तो पारुखे म्हणजे तो संपतो. म्हणजे आता गावाला कुठपर्यंत चालत राहायचं? गाव प्राप्त होईपर्यंत. तसं याला ज्या वेळेला ही भूमिका प्राप्त होते ध्यानाची परिपक्व अवस्था, ज्या ठिकाणी साध्य साधना खेव समरसे होय त्यावेळेला पुढील पैसू पारखे. आता पुढं काय करायचं? आता काही नाही. तो यांचा एक अभंग आहे, आपण सकाळच्या भूपाळीतला कुठला पांगुळ वगैरे आंधळा अभंग की आता मी जनन दिसे तेथे हां सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारोणी तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे ऐते. अशा प्रकारचं टाकिली पात्र धुळी वगैरे असा त्याचा जेथ तेथ पुढील पैसू पारिखे मागील स्मरावे ते ठाके. पुढं काय करायचं का? आता त्याला पुढचा मार्ग काय चालायचा का? का प्रवृत्तीची हाव पुरलेली आहे का पूर्ण झालेली आहे का अपूर्ण राहिलेली आहे? आता का पुढं काही करण्याची गरज नाही का? त्याला प्रवृत्तीच होत नाही, प्रवृत्तीच होत नाही. पुढील पैसं पारुखे. बरं मग मागं आपण कसं कसं साधन केलं हे तरी त्याला आठवतं का? का मागील स्मरावे ते ठाके संपल्यामुळं आता प्रवृत्तीची हाव संपली म्हणजे वर्तमान काळात त्याला कृतकृत्यता प्राप्त झाली. वर्तमान काळात तो कृतकृत्यतेला प्राप्त झाला आहे. त्यामुळं पुढील पैसू पारी. त्याला भविष्य काळाचाही विचार नाही आणि भूतकाळाचं स्मरणसुद्धा करायचं नाही. कारण काय आहे की ते श्लोक आठवले तर पहा पंचदशीमध्ये पहिल्या प्रकरणात त्याचं जेव्हा क्रमात चित्तम विलीयते असं ध्यान करता करता त्याचं चित्त जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन जातं त्यावेळेला त्याला म्हणतात धर्ममेघ समाधी असं त्याला म्हणतात. आणि त्या धर्ममेघ समाधीमध्ये अनंत जन्माच्या विषय वासना दग्ध होऊन जातात. अशा प्रकारचं निर्वृत्तिक स्थिती प्राप्त होते. त्याला म्हणतात की निर्वृत्तिक स्थिती. ते पण एक आहे पांगळा की आंधळा. निर्वृत्तिक स्थिती मला प्राप्त झाली. आता होतं त्याच्यातच होतं हे वृत्ती हे निवृत्ती झाली. त्या ठिकाणी त्याची वृत्ती काय होते? निर्वृत्तिकतेला प्राप्त होते. तसं सांगतात आयशे सरिशे भूमिके मागील म्हणजे खरं काय माहिती आहे का? योगाचं फल काय आहे? इथं योगाचं फल आहे का वेदांत तत्वज्ञानाचं हेच फल आहे का भक्तीचंही हेच फल आहे का योगाचंही हेच फल आहे? सगळ्यांचं फल एकच आहे. भूतकाळचं चिंतन करायचं नाही काही जरी असलं भूतकाळाचं. कारण आजच मी कुठं वाचलं की मला वाटतं गुलाबराव महाराजांनी चिंतन लिहिलं की त्यांनी सांगितलं नाही अखंडानंद स्वामींनी की ज्या वेळेला मनुष्याला यथार्थ अनुभूती येते बरोबर ना त्यावेळेला त्याला काय होतं स्वप्नात मनुष्य आणि स्वप्नात खूप सुख प्राप्त होत होतं किंवा खूप दुःख प्राप्त होतं आणि पार रंगून गेला होता अनुकूलतेमध्ये किंवा गांजून गेला होता प्रतिकूलतेमध्ये.
आणि त्यावेळेला तो जागा होतो, तेव्हा जागा होण्याचा जो क्षण आहे, बरोबर ना, त्या क्षणानंतर किती वेळाने त्या सुखदुःखाचा निराश होतो? तात्काळ. बरं, त्यांच्याविषयी काही स्मरण करावं हे तरी वाटतं का? मागचं त्याचं स्मरण करावं असं वाटतं का? आणि पुढं त्याचा काहीतरी विस्तार करावा असं वाटतं का? आहे की नाही? तसं ब्रह्मज्ञान होणं म्हणजे स्वप्नातून एकाएकी जसं जागं होणं, तसं अनंत जन्माची पुण्याही फलीभूत होऊन आपण आपल्या स्वरूपाचा परिचय करून घेणं, हे त्या ज्ञानाचं काय आहे? स्वरूप. मग असा जो पुरुष आहे तो भूतकाळाचं चिंतन करील का भविष्यकाळाचं चिंतन करील? बरं, दोन्हीचं कळणार नाही ना. वर्तमान काळाचं तरी चिंतन करील का? तो साधक असता तर वर्तमान काळाचं चिंतन केलं असतं. जोपर्यंत तो यमापासून सुरुवात केली तर ध्यानाच्या चौरस सापडेपर्यंत तर तो वर्तमान काळात नित्य विचार करत होता. परंतु जेव्हा साध्य साधना खेव समरसे होय, तिथून पुढं त्याला कोणतं काम आहे? वर्तमानात का काल नावाची कल्पनाच नाही. म्हणून त्यांनी असं लिहिलंय की हा जो ज्ञानी पुरुष, आता पुढे त्याचं वर्णन येणार आहे, हा जो ज्ञानी पुरुष आहे, हे जे ज्योतिषशास्त्र असतं ना, ते फलज्योतिष एक आहे, बरोबर ना. त्या फलज्योतिषामध्ये काय करतात की प्रारब्धवाद आहे. म्हणजे फलज्योतिषामध्ये तुम्हाला आता पुढच्या काळामध्ये तुमचे कोणते ग्रह तुमच्यावर कसे परिणाम करणार आहेत आणि प्रारब्ध कसं तुम्हाला सुख किंवा दुःख देणार आहे, याच्यासाठी आपण त्या फलज्योतिषांकडं वाऱ्या करीत राहतो, आहे की नाही. आणि काही लोक जे गणिताचे तज्ज्ञ, म्हणजे गणिताचा जो वाद आहे तो या ठिकाणी काय करतो, तो काळाचा कसा परिणाम होतो, कालगणना, त्या कालगणनेनुरूप तुम्हाला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाचा विचार करतो. तसं जर पाहिलं ना, ही दोन्ही शास्त्र जे आहे ना, ते जवळजवळ ऐकांतिक प्रारब्धवादावर अवलंबून असणारे. परंतु गीता किंवा उपनिषद किंवा वेदांत हे या ठिकाणी प्रारब्धवादाला किंमत देत नाही, पुरुषार्थाला किंमत देतात. म्हणून इथं जे साधन चाललेत ही कशाचे? पुरुषार्थवादाचे. याला फलज्योतिष नाही आणि गणित पण नाही, कारण कालकारणवाद जो आहे, त्या काल ही केलेली काय आहे? कल्पना आहे. त्यामुळे त्याला इथं स्थान नाही. इथं तुम्ही जर हे सगळं कधी करू शकता, स्वतः पुरुषार्थ जर केला तर तुम्ही यमापासून चालायला सुरुवात केली तर समाधीपर्यंत जाऊ शकता. असं म्हणजे अष्टांग योग हे पुरुष प्रयत्न प्रधान असणारं, म्हणजे पुरुषार्थाला वाव असणारं हे आस्तिक दर्शन आहे की नाही. सायास केलिया वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, तुकाराम महाराज सांगतात. इथं ऐका, वेदांताला सुद्धा लोक, वेदांत जेव्हा आपल्याला समज करताना म्हणजे काय करतो, सुखदुःखाचं म्हणजे संगती सांगत असताना प्रारब्धाचा आश्रय घेतो जिथं, तर लोक म्हणतात का हे सुद्धा काय आहे? ऐकांतिक प्रारब्धवादी मत आहे. लक्षात आलं ना? ऐकांतिक प्रारब्धवादी शेवटी वेदांताला सुद्धा म्हणतात ना. वेदांत जेव्हा अध्यारोप पदाच्या भाषेत संगती म्हणून प्रारब्धवाद पुढं करतो, तेव्हा हे लोकांना हे लक्षात येत नाही की ही अज्ञान जनबोधार्थम प्रारब्ध मुक्तिवै श्रुती, ही गोष्ट काही त्यांच्या लक्षात येत नाही. असंच म्हणतात की नाही. आता सांगतात वा कौतुक वाटे झाली या वेचाचे, झालेले जे हे त्याचं कौतुक वाटतं. जागा झालेल्या माणसाला जो अनर्थ आणि जो अर्थ माझ्या स्वप्नकाली सुद्धा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नव्हता, ते सगळे पदार्थ मला भासले, कौतुक वाटे. दुसरं काय त्याला? तसंच हे जे योगाच्या समाधीपर्यंत गेलेला पुरुष किंवा अनुभव फल प्राप्त झालेला जो वेदांत तत्वज्ञ पुरुष आहे, तर त्या पुरुषाच्या दृष्टीनं काय आहे? कौतुक वाटे झाले या वेचाचे. झालेल्या गोष्टीचं कौतुक वाटतं. काय कौतुक वाटतं? कौतुक कोणतं माहिती आहे का? बंध कालेपी बंधा भावा, हे खरं त्याचं कौतुक आहे की नाही. मी जेव्हा मला बद्ध समजत होतो तेव्हा सुद्धा मी काय होतो? मुक्तच होतो, हे कौतुक आहे की नाही. मग म्हणतात ते जे तर पुढील पैसू पारिखे, मागील स्मरावे ते ठाके, आणि आईशे सरिशे भूमिके समाधी राय. तर ही जी हा जो पाठ आहे ना, हा पाठसुद्धा सरसीय भूमिके असा पाठ जास्त ठिकाणी. आपण इथं कशाच्या आधाराने घेतला माहीत नाही, पण इथं सरिशीय आहे आणि सरसीय आहे. हा पाठसुद्धा काय आहे? खरं खालीवर करण्यासारखा पाठ आहे. म्हणजे का, आणि त्याचा अर्थही तसा ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. पेन आहे लक्षात आलं ना? सरिशीय आणि सरसीय असा पाठ.
सांगतो ना बरं. हा नाही पण अर्थात त्याचा अर्थ सरसीय म्हटलं तर तो का घ्यावा आणि सरीसीय म्हणल्याने काय. सरीशी म्हणजे सारखी. सरीसीय आपण तेने सरिसा, तेने सरिसा म्हणजे त्याच्यासारखा. सरिसीय असं जर म्हणलं. आणि इथं काय सरसीय, सरसीय म्हणजे रसेन सहितम, रसासहित असणारा. लक्षात आलं ना. असं असा अर्थ. आणि अर्थही करताना इथं रसाने युक्त आहे. आतापर्यंत कष्ट होते जेव्हा निर्विकल्प समाधीमध्ये जेव्हा त्याला अनुभूती येते ती कोणती येते, निरतिशय आनंदाची. बरोबर आहे का ना. मग सरसीय भूमिकेवर आहे का सरीसीय भूमिकेवर आहे. सरसीय. आता तुम्हाला करायचं झाला तर दुरान्वय तुम्ही करू शकता. सरीसीय म्हणजे आत्म्याची जशी स्थिती आहे त्या सरीसीयत भूमिका राहते. हा म्हणजे दुरून करावा लागतो, दुरान्वय करावा लागतो. हा आपला सरळ सरळ अर्थ आहे. बरं याला प्रमाण काय आहे. काही ग्रंथ म्हणजे बऱ्याचशा विद्वानांनी सरसीय असा पाठ घेतलेला आहे. आपण हा पाठ का निवडला माहीत नाही, पण खरं म्हणजे पाहिल्यानंतर असं वाटतं की सरसीय असं. आता काय झालं, कुठे येते ओळी. 60वी ओळी का. कुठं मला तर काय सापडे ना. हां, जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते टाके ऐशिये सरीसीय भूमिके. इथं सुद्धा सरीसीय दिलेले आहे, परंतु अर्थ मात्र सरसीय केलेला आहे. सरीसीय भूमिके समाधीर आहे. अशा सरीसीय म्हणजे रसमय, आनंदमय अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये हा समाधी राहे. म्हणजे हा समाधी त्याला प्राप्त होतो, त्या समाधी अंगाची त्याला प्राप्ती होते असं. मग पण ते समाधी कशी आहे, ती सरीसी आहे का सरस आहे. मग सरस आहे, रस आनंदयुक्त अशी आहे. आणि कोणता आनंद आहे, निरुपाधिक आनंद, निर्विषय आनंद, निरतिशय आनंद, निरुपम आनंद, निरवधी आनंद. पुढं सांगितलेलाच येतो. असा निरवधी, व्यापक, अखंड अशी जी अनुभूती आहे त्या ठिकाणी हे समाधी राही, समाधी प्राप्त होतो. आता कोणाचं काम संपलं, ध्यानाचं आहे की नाही. आता समाधी. आणि आता पुढचं काय आहे, मग पुढं काय आता तीय परते काही निपजने येथ नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते सा काष्टा सा परागती. ऐशी भूमिके सरिषे समाधी राहे. येणे उपाये योगारूढ जो निरवधी जाहला प्रौढ तयाचिया चिन्हाचा निवाड सांगेन ऐके. येणे उपाये असे सगळे उपाय यमनियमापासून तर समाधीपर्यंत करून जो योगारूढ झालेला आहे. तुम्हाला ह्या श्लोकातून मुख्य काय सांगायचे भगवंताला, जोपर्यंत मनुष्य योगारूढ होत नाही, बरोबर ना, योगारूढ होत नाही तोपर्यंत कर्म करायचं. आणि योगारूढ झाला म्हणजे कर्माचा परित्याग करायचा. पण मुळात योगारूढ झाला हे कशावरून, तर हा निर्विकल्प समाधीमध्ये पोचलेला जो पुरुष आहे तो योगारूढ झालेला आहे. आता त्याच्यासाठी कर्मसन्यास आहे का कर्मयोग आहे, त्याच्यासाठी कर्मसन्यास आहे. म्हणून येणे उपाये योगारूढ. ह्या उपायाने म्हणजे कोणत्या, यमापासून तर समाधीपर्यंतच्या उपायाने जो निरवधी प्रौढ झाला. निरवधी म्हणजे ज्याला अवधी नाही, म्हणजे ज्याला खंड नाही, बरोबर ना, म्हणजे जो अखंड आहे असा प्रौढ. म्हणजे प्रौढ म्हणजे अत्यंत निरपेक्ष व्यापक झाला. देशकाल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित प्रौढता आणि निरवधिता, अनंतता, अखंडता ज्याला प्राप्त झालेली आहे. आता इथं काय झालं बरं, निर्विकल्प समाधीनं प्राप्त झालेली जी स्थिती आहे ती स्थिती जोपर्यंत अभ्यासजन्य आहे, प्रयत्नजन्य आहे, तोपर्यंतच निर्विकल्प समाधी त्याच्या ठिकाणी राहणार. कोणता, केवळ अष्टांग योगाचं अध्ययन केलेला, आपलं अभ्यास केलेला पुरुष तेवढाच या ठिकाणी माऊलीला अभिप्रेत आहे का. जोपर्यंत त्याचं अखंडानंद स्वामी तर मोठं मजेने निरूपण, कुत्र्याच्या शेपटेमध्ये नळी घातली तोपर्यंत नळी सरळ आहे. तसा हा अष्टांग योग जोपर्यंत अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती करतो तोपर्यंत जर त्याला ह्या आनंदाची अनुभूती होत असेल, आहे की नाही. साधन नसल्यावर जर
नसेल तर त्या आनंदाचं काय, ती समाधी तर चांगदेवाला लागली होती, ऐक ना, तिचं काय कौतुक आहे बरं. लोकांना तर त्यांनी लिहिलं आहे की जास्तीत जास्त, हे मी एका रामतीर्थांच्या का कोणाच तरी याच्यात वाचलं की 42 सेकंद ही जर निवृत्ती स्थिती बांधली तरी त्याचा बेडा पार हो गया. बेडा पार हो गया म्हणजे काय, त्याच्या अंतकरणातल्या अनंत जन्मीच्या सगळ्या वासना दग्ध होण्याचं सामर्थ्य एवढ्या निरुद्ध स्थितीचं आहे. आणि दुसरं कुठंतरी त्यांनी लिहिलंय का साधारणतः 2 ते 2.5 मिनिटाचा काल जर झाला तर त्याला जीवनामध्ये पुन्हा कधीच ती अनुभूती त्याचा विस्मृत होत नाही, एवढं त्याचं महत्त्व आहे. आणि चांगदेवांना समाधी किती लागत होती, 100 वर्ष. आणि कोणती, निर्विकल्प हठयोगाची चित्तवृत्ती निरोधरूप समाधी, आहे की नाही. आणि तरीसुद्धा त्या चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांची स्पर्धा देखील वाटली, द्वेष देखील वाटला, मत्सर देखील वाटला. आणि त्यांच्याविषयी पुन्हा यांच्या शरणागती वाचून दुसरा उपाय नाही असं पण वाटलं, आहे की नाही. आणि हे सगळ्याचा निराकरण कधी झालं, जेव्हा तो कायमचाच काय, स्वस्ती श्री वटेशु जो लोपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी चांगया तुझेनी उद्देशे काय जीव भेटावया जीव उल्हासे परी सिद्ध बिटी विसकुसे म्हणून बिये असं म्हटलं. आणि स्वामी महाराज म्हणायचे चांगदेवाची घडीच बसली, आहे की नाही. त्याचं बसतानच बसलं की 65 वयात विषय, त्या पहिल्या 3 वयामध्येच त्याचं काय झालं, अयम आत्मा ब्रह्म असा त्याचा बोध झाला. म्हणजे याचा अर्थ ही जी भूमिका आहे ही तात्कालिक प्राप्त झालेली भूमिका नाही, ही भूमिका नित्यसिद्ध आहे. म्हणून सिद्ध भेटची विस्कुसे म्हणून बी, सिद्ध भेट असताना त्या सिद्ध वस्तूला साध्य करून साधनाच्या द्वारा तिला प्राप्त करण्याचा जितका मनुष्य प्रयत्न करील तितका त्या सिद्ध वस्तूपासून तो दूर जाईल. हेच फक्त चांगदेवाच्या बुद्धीवर आरूढ केलं आणि त्याचा भ्रम निराश केला. त्याला आत्मवस्तू प्राप्त करून दिली नाही. प्राप्त वस्तूचा अप्राप्तत्वाचा जो भ्रम होता त्या भ्रमाचं फक्त निराश त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून म्हणतात येणे उपाये योगारूढ जो निरवधी झाला प्रौढ. असा जो प्रौढ म्हणजे त्याची जी अनुभूती आहे ती प्रौढ म्हणजे अत्यंत व्यापक झालेली आहे. पुन्हा ती कशी झाली, निरवधी म्हणजे अनादी अनंत अखंड अशा व्यापक अनुभूतीला जो प्राप्त झालेला आहे तयाच्या चिन्हाचा निवाडू सांगेन ऐक. त्याच्या ठिकाणी कोणती चिन्ह कोणतीही लक्षणं असतात त्याचा निवाड म्हणजे त्याचा विचार मी तुम्हाला सांगत आहे ते ऐका असं म्हणतात. मग हा जो निवाड आहे तो समाधी कालात असणारा त्याचा विचार सांगतात. त्या तो समाधीत असो किंवा उत्थानामध्ये असो, आता जी लक्षणं सांगतील त्याची लक्षणं हे समाधीत असला काय आणि व्युत्थानामध्ये असला काय तरी त्याची लक्षणं कोणती आहेत ही लक्षणं कळल्यानंतर तुम्हाला हा खऱ्या योगी पुरुषाची काय होईल, ओळख होईल. आणि ती लक्षणं आता पुढे सांगतात. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.